स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मुद्द्यात आपण आज हृदय बघा. आपलं हृदय किती असतं, आपल्या फक्त मुठी एवढं आहे आणि ते अख्खं शरीर चालवतं. आपल्या शरीराला ऑक्सिजन पुरवतं, रक्त पुरवठा करतं, सर्व चयापचय क्रिया म्हणजे प्रत्येक कार्यात हृदय हे किती महत्वाचं आहे. आणि सगळ्या भावना आपण म्हणतो ना, अरे मी हृदयापासून प्रेम करते तुझ्यावर. हृदयापासून प्रेम करणं म्हणजे काय तर निस्वार्थपणे. तुम्ही विचार केलाय का, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला इन मदर वूम म्हणजे तुमच्या आईच्या गर्भात, जेव्हापासून ते तुमचं हार्ट तयार झालंय किंवा हृदय तयार झालंय, तेव्हापासून तुम्ही जोपर्यंत जिवंत असणार आहे तोपर्यंत ते अविरत काम करणार आहे. तुम्ही झोपता पण हृदय झोपतं का? नाही झोपत. तर ह्या हृदयाला तुम्ही धन्यवाद दिलेत का की ते तुमचं काम इतक्या सुरळीतपणे करतं? हा, जेव्हा तुम्हाला बीपीचा त्रास होतो तेव्हा तुमचं हृदयाकडे लक्ष जातं, तेव्हा तुम्ही मग तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देता, व्यायाम करता, चालायला जाता, पोहता, असं करता. पण केव्हा? जेव्हा तो सिग्नल दाखवतो तेव्हा. तर हा सिग्नल का बघूया आपण नको बघूया. आपण त्या हृदयाला हील करून आपलं हृदय आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं कार्यरत राहील यासाठी आपण आज त्या हृदयाला हील करणार आहोत. आपल्या हृदयावरच हात ठेवायचा आहे. बघा, हृदयाचे ठोके ऐकू येतात का? तो आवाज एकदम हळुवार असतो. जेव्हा तुमच्या मनात गोंधळ नसेल, तुम्ही शांत असाल, अशा वेळेला तुम्ही ते हृदयाचे ठोके ऐकू शकता. त्याचा आवाज असतो लब लब असा. कधी ऐकण्याचा प्रयत्न करा. एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. त्या हृदयाचा आवाज ऐका आणि म्हणा की मी तुझ्यासाठी अतिशय ऋण व्यक्त करतो की तू माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी तुझ्याकडे अजिबात लक्ष न देता तू तुझं कार्य अविरतपणे योग्य प्रकारे सुसंगतीत केलेलं आहे. यासाठी आजपासून मी तुला प्रॉमिस करते की मी तुझी काळजी घेईन, तुझ्यावर प्रेशर येणार नाही याची जबाबदारी घेईन. माझं खानपान योग्य प्रकारे करेन आणि तुला 100% हेल्दी ठेवेन. एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळुवार सोडा. आता त्या हृदयाकडे लक्ष द्या आणि हृदयातूनच श्वास येतोय आणि तो सर्व शरीरभर पसरतोय आणि हृदयातूनच सोडला जातोय. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा. आणि आता आपण ते हील करण्यासाठी EFT करणार आहोत. डोळे बंद करा. कराटे चॉक पॉइंटवर. माझं हृदय हा माझ्या शरीरातला अतिशय महत्वाचा अवयव आहे. माझ्या जन्मापासून ते अविरत माझ्यासाठी कार्य करत आहे. परंतु त्याच्यामध्ये जो काही बिघाड होतो तो माझ्याच काही चुकीच्या कृतीमुळे होतो, हे मला मान्य आहे. आणि आत्ता या क्षणापासून मी ह्या कृती टाळण्याचा 100% प्रयत्न करेन आणि माझं हृदय सुरक्षित, हेल्दी आणि चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करेन. कसंही असलं तरी ते माझंच हृदय आहे आणि मी ह्या हृदयाला स्वीकारते आणि मी माझा स्वतःचाही स्वीकार करते. आणि ह्या मध्ये जे काही अडथळे असतील हृदयाच्या कामामध्ये ते मी रिलीज होऊ देते. हे जे काही माझं हृदय आहे ते माझंच आहे.
त्याच्यामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात ते माझ्या चुकीच्या सवयीमुळे होतात. ह्या सवयी बदलण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन आणि माझं हृदय 100% कसं चांगलं काम करेल याकडे मी लक्ष देईन. कसंही असलं तरी हे माझंच हृदय आहे, त्याला मी स्वीकारते आणि मी मला स्वतःलाही स्वीकारते. आणि हे जे काही हृदयामध्ये जी कोणती नकारात्मक ऊर्जा आहे ती मी रिलीज होऊ देते. रेकग्नाइज, रिलीज, हील. 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 Recognize, release, heal. 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 मी माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी नक्की काळजी घेईन. मी माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं त्यासाठी मी काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय योग्य प्रकारे चालावं यासाठी मी नक्की काळजी घेईन. माझं हृदय सुस्थितीत आहे. 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 मी ही नवीन धारणा स्वीकारते. 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 हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर ठेवा आणि हृदयाला धन्यवाद की तू हील करून घेतलं. थँक्यू EFT, तू इतक्या लवकर हील करण्यासाठी. थँक्यू युनिवर्स, थँक्यू माय बॉडी, थँक्यू ऑल ऑफ यू.